आसमी तरंग चित्रपट निर्मिती संस्था व श्री जगदंब प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी भक्तांचे स्वागत करण्यात आले। आसमी तरंग चित्रपट निर्मिती संस्था श्री जगदंब प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर रोड येथील शेवाळीवाडी फाटा येथे वारकरी भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन अशोक घावटे यांनी केले। टाळ मृदुंगाच्या गजरात हडपसर परिसरातील सोलापूर रस्ता दुमदुमून गेला। संस्थेच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, 9000 वारकऱ्यांना फराळ वाटप, चहा, नाश्ता तसेच वारकऱ्यांची मालिश करण्यात आली होती। सकाळी 8 वाजल्यापासून आसमी तरंग संस्थेचे सर्व सेवाभावी कार्यकर्ते येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकांना फराळ, चहा वाटप करीत होते। तसेच वारकऱ्यांसाठी लोटस हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स त्यांच्या सेवेसाठी उपस्थित होते। डॉक्टर चुरमुले, डॉक्टर शिंदे, डॉक्टर दत्ता यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळीवाडी येथे दुपारी 3 वाजता आली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्ग दुमदुमून गेला होता। अशा भव्य दिव्य पालखी सोहळ्यास वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री रोहिणी माने, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेत्री माधवी मोरे, भाऊसाहेब आंदळकर, अभिनेत्री स्वाती वेताळ, सागर बोधगिरे, निवेदक अविनाश घुले, अभिनेत्री रुपाली, वरात घुसली घरातचे नाटकाची सर्व टीम व अन्य कलाकार तसेच आसमी तरंग चित्रपट निर्मिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक घावटे, शिंदे कन्स्ट्रक्शनचे मालक अशोक शिंदे, संतोष बर्फे, उद्योजक विकास काळे, तुकाराम गोडसे तसेच आलम सय्यद, विशाल बर्डे, सतीश धस, विकास निकम, यशवंत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या गोलच्या दिशेने, आपल्या परमेश्वराच्या दिशेने, आपल्या माऊलीच्या दिशेने आपण जातोय। कुठल्याही प्रकारची अभिलाषा मनामध्ये न ठेवता, आपली आशा न ठेवता, फक्त आस असते त्यांना भेटण्याची, एवढ्यासाठी ते जात असतात आणि फार भक्त महाराष्ट्राच्या देशाच्या पलीकडनं लोक येतात। निश्चितपणे वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्राची जी आपण जो संप्रदाय आहे तो टिकून आहे या व्यक्तींमुळे। आणि जसे आमचे लोक कलावंत असतील, कलाकार असतील, त्यांना सुद्धा या संप्रदायाबद्दल अतिशय आपुलकी आहे, आदर आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची पालखी आज पुण्यामधून निघते। आज पुण्यातील बहुतेक काल 2 दिवसामध्ये सर्व कलावंतांनी या पालखीचं दर्शन घेतलं। आज स्वतः चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आमचे सर्व कलाकार इथे उपस्थित आहेत स्वागतासाठी। आणि मला अभिमान आहे की तुकाराम महाराजांची पालखी माझ्या स्वतःच्या गावी सुद्धा मुक्कामाला असते, बारामतीच्या पुढे संसार म्हणून गाव आहे। तर निश्चितपणे हे 15 दिवस या परिसरातील संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंददायी, प्रेरणा देणारे आणि आनंदमय वातावरण निर्माण करणारे वातावरण असते।